परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र चतुर्थोल्लास. एके दिवशी एका भक्ताने इच्छा दर्शविल्यावरून आई त्याला अमृतानुभव या ग्रंथाचा अर्थ समजावून सांगू लागल्या. तो त्याचे टिप्पण करून घेऊ लागला असता गाडगीळ या नावाचा एक तरुण विद्वान आईंच्याकडे आला. तेव्हा लिहून घेत असलेल्या भक्ताला पाहून, हे कोण? हे इंग्रजीत का लिहून घेतात? अशी त्याने पृच्छा केली. तेव्हा आई म्हणाल्या, हे जातीने ज्यू आहेत, त्यांना मराठी लिहिता वाचता येत नाही, म्हणून मी जे काही सांगते त्याचे इंग्रजीत भाषांतर करून जांभेकर त्यांना सांगतात आणि तो मजकूर हे लिहून घेत आहेत. तेव्हा तो म्हणाला, ज्यूपैकी होय, तर मग आमच्या ग्रंथातील अर्थ त्यांच्या गळी कसा उतरणार? या ग्रंथांचे अधिकारी आम्ही ब्राह्मणच होत. त्यावर आई म्हणाल्या, ज्यू असले म्हणून काय झाले? परमेश्वर सर्वांचा मायबाप असून आम्हा लेकरांना त्याचे प्रेम संपादन करण्याचा सारखाच हक्क आहे. सर्वांचा जन्म एकाच भूमीवर, सर्वांनी वावरण्याचे ठिकाण एक, सर्वांच्या देहाचा अंत पण एकाच भूमीवर होतो आहे. सर्वांना एक वायू, एक अग्नी, एक आकाश, एकंदरीत सर्वांच्या प्रपंचातील सूर एक. बरे वाईट झाल्यास सुखदुःखाच्या लाटांची तऱ्हा एक, आजार एक व त्यापासून होणाऱ्या वेदनाही एक. शरीराला घाय झाला तर त्यातून निघणारे रक्त एक, नाकातून निघणारा शेंबूड एक, रागद्वेषापासून उद्भवणारा त्रास एक, त्यापासून होणारे औदासिन्य एक, संसारातील उद्वेग एक, मनासारखी गोष्ट घडल्यास आनंद एक, भुकेची तृप्ती एक, झोपेचा अनुभव एक, मोक्षाची तहान एक, गुरुपासून मिळणारा बोध, बोधापासून साधकाला समाधान होणारा त्रास एक व शेवटी मिळणारा ब्रह्मानंदही एक. फक्त देश व चालीरीती वेगवेगळ्या इतकेच. म्हणून आपण कोणाचाही तिरस्कार करू नये. तुम्हाला जन्म देताना तुमच्या आईला जे कष्ट झाले त्याचप्रमाणे यांना जन्म देताना त्यांच्या आईला पण झाले. तुमचे शरीर जसे हाडामांसाचे आहे तसेच यांचे पण आहे. चांगल्या गोष्टीबद्दल हर्ष व वाईट गोष्टीबद्दल खेद जसा तुम्हाला होतो तसाच यांनाही होतो. यच्च यावत प्राणीमात्रांचे बंधू भगिनींचे नाते असल्याने आम्ही जाणत नसल्यामुळे आम्ही काहींना आपले आणि काहींना परके मानतो. तसेच आपले मानलेल्या माणसाविषयी आदर आणि परके मानलेल्याबद्दल तिरस्कार बुद्धीने पाहतो. अखिल जीवमात्राशी आपला संबंध आहे. म्हणून तर एखादा वाटसरू मोटारीच्या खाली चेंगरला हे कळताच आपल्याला न कळत आपले पाय पुढे धावतात. त्याच्यासाठी आपली जिव्हा हळहळते, डोळे दुखापतीची चौकशी करतात, हात शुश्रूषेसाठी धावतात. करिता आम्हा सर्वांचे बहीण भावंडांचे नाते आहे हे आपण क्षणभर देखील विसरता कामा नये. एका भावाचे व्यंग दुसऱ्या भावाने काढले तर ते जसे आईला आवडत नाही त्याप्रमाणे मी श्रेष्ठ व तो कनिष्ठ असे म्हणून जर आम्ही एकमेकांचा तिरस्कार करू लागलो तर ते परमेश्वराला मुळीच आवडत नाही. मुलाकडून चुकीचे वर्तन घडले असता जशी आई त्याला मारते तसे आमचे वागणे देवाच्या इच्छेविरुद्ध घडले की त्याचा आपल्यावर कोप होतो आणि तेणेकरून आम्हाला नाना प्रकारची दुःखे भोगावी लागतात. आम्ही ब्राह्मण अमक्या गोत्राचे असे तोंडाने म्हणतो आणि सदाचार तेवढा सोडून देतो. त्यामुळे बुद्धी नष्ट होऊन दुसऱ्यांचा तिरस्कार करण्यातच आमच्या आयुष्याचा व्यय होतो. तेव्हा आमचे असले वागणे परमेश्वराला कसे आवडेल? पूर्वी वेदशास्त्र पारंगत असे मोठमोठे विद्वान होऊन गेले. त्यांच्या विद्वत्तेची कीर्ती काशीपासून रामेश्वरपर्यंत अजूनही लोक गात आहेत. ज्यावेळी छापण्याची कला माहीत नव्हती तेव्हा या दशग्रंथी ब्राह्मणांनीच वेद
मुखोद्गत ठेवून आज मितीला ते जिवंत राखिले आहेत. ही केवढी मोठी कामगिरी त्या ब्राह्मणांनी केली आहे. असे झाले नसते तर वेद नामशेषच झाले असते. म्हणून असे ब्राह्मण जगद्वंद्यच होत. त्यांच्या उपकारांची फेड कोण करू शकणार? आम्ही तोंडाने तेवढे वशिष्ठ गोत्री असे म्हणतो आणि घरात आल्यावर हातपाय न धुता बाहेर हिंडून आलेल्या पायांनीच जेवावयास बसतो. तिळमात्रही पवित्रता न राखता आम्ही ब्राह्मण श्रेष्ठ म्हणून उगाच अभिमान वाढविण्यात काय अर्थ आहे? आईच्या तोंडचे हे मार्मिक उत्तर ऐकून तो गृहस्थ निरुत्तर झाला. मात्र त्याच्या मनाला आईंचा बोध पटला. त्यामुळे तो जातेवेळी नमस्कार करून गेला. इतकेच नव्हे तर परगावी राहणारा असून सुद्धा आईंचा मुक्काम तेथे असेपर्यंत दर आठवड्याला एक वेळ तो आईंच्या दर्शनार्थ येत असे. एके दिवशी एक तरुण आईंच्याकडे आला आणि मी मुंबईला राहून डॉक्टरचे शिक्षण घेत आहे. हे माझे पहिलेच वर्ष. शिक्षणात माझे मन मुळीच रमत नाही. ज्योतिषाने सांगितल्यावरून दर शनिवारी उपास करून शनीला नारळ फोडतो, तरी अजून माझे कशातही चित्त लागत नाही. याचे कारण काय? असे त्याने विचारले. त्यावर आई म्हणाल्या, एखाद्या मुलीच्या ठिकाणी तुझे मन गुंतले असले पाहिजे. तेव्हा तो म्हणाला, छे छे, असे काही नाही. आई म्हणाल्या, एखादा माणूस डॉक्टरजवळ गेला व छातीत दुखते असे म्हणाला. तपासल्यावर डॉक्टरांना छाती भरलेली आढळली. खोकला येतो का असे डॉक्टरांनी विचारले. छे, अजिबात नाही असे जर त्या इस्माने उत्तर दिले तर डॉक्टरला त्याचे बोलणे कसे पटेल? तद्वत तुझे सांगणे मला पटत नाही. मला कोणी काही विचारावयाचे तर एक म्हणजे खरे सांगितले पाहिजे, दुसरे म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे वागण्याची तयारी असली पाहिजे. त्यावर त्याने म्हटले, परजातीच्या एका मुलीवर प्रेम बसले असून तिने माझ्याशी लग्न करण्याचे वचन दिले आहे. पण या आमच्या लग्नाला तिच्या किंवा माझ्या आईवडिलांची संमती नाही असे त्याने कबूल केले. पुढे तो म्हणाला, या बाबतीत आपण सांगाल तसे वागण्यास माझी तयारी आहे. तेव्हा आई म्हणाल्या, वडील माणसांच्या संमतीने लग्न झाल्यास त्यांचा आशीर्वाद मिळून संसार सुखाचा होतो असे माझे मत आहे. यापुढे हा विचार तू सोडून देऊन नित्य नियमित प्रार्थना आणि अभ्यास करण्यास लक्ष पुरव. एकदा परीक्षेत पास झालास म्हणजे पुढील विचार करता येईल असे आईने त्याला सांगितले. पुढे प्रत्येक परीक्षेत पास होऊन तो डॉक्टर झाला. इकडे त्याने ज्या मुलीशी लग्न करण्याचे ठरविले होते तिने प्रथम ज्या मुलाला वचन दिले होते त्याच्याशीच तिचे लग्न झाले. एकंदरीत त्या डॉक्टरवर येणारे घोर संकट टळले आणि त्या मुलीचा संसार पण सुखाचा झाला. मंगळाबाई शिरसाट यांनी आईच्या सहवासात काही दिवस राहण्याची इच्छा दर्शविली. त्यावर त्या म्हणाल्या, माझी एक मोठी अडचण आहे. ती म्हणजे मला सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत 2 तासांनी 1 कप चहा लागतो. तेव्हा कसे करू? आई म्हणाल्या, चहाच ना, मग काय, ही गोष्ट सहज साध्य होण्यासारखी आहे. त्यावर आईंच्या आज्ञेनुसार त्रिश्री हरिमंदिरात राहिली. आई म्हणाल्या, सहवासात राहण्याचा मुख्य हेतू हा असावा की उपासना अधिक घडावी. करिता 2 तासांच्या मध्यंतरी तुम्ही एकदा 500 आणि एकदा 600 जप करा. तुम्हाला चहा करून देण्याची सेवा कृष्णाने मला दिली आहे. त्यांच्या वेळच्या 10 मिनिटे आधी आईने थर्मासमध्ये चहा भरून ठेवावा आणि त्याने तो मुकाट्याने घ्यावा असे 15 दिवस केले. 16व्या दिवशी संध्याकाळी भजन संपल्यावर आई नवीन मंडळींच्या बरोबर बराच वेळ बोलत बसल्या. त्यामुळे आईना उठायला 8:30 वाजून गेले. इकडे मंगळाबाईंचे डोके दुखू लागले. ती निजून राहिली. शेवटी आई विसरल्या असतील तर त्यांना आठवण करावी म्हणून ती आईंच्या समोर गेली. तिला पाहताच आई म्हणाल्या, आज माझ्या सेवेत खंड पडला. कृष्णा, मला क्षमा कर. इतके बोल बाहेर गेल्यावर मंगळाबाईंना उद्देशून आई म्हणाल्या, चहाची पावडर संपली होती, पण मीच आणावी म्हणून ती सेवा दुसऱ्याला दिली नव्हती. आता 5 मिनिटात घेऊन येते.
असे म्हणून पैसे घेऊन आई गेटाबाहेर पडल्या. इतक्यात मंगळाबाई धावत धावत गेली आणि आई हो, जळू दे माझे चहाचे व्यसन, आपण नका जाऊ, काय होईल ते हो, मी चहा घेणारच नाही असे म्हणाली. आई म्हणाल्या, अगं होणार काय, देवाकडे अधिक मन लागेल, पैशांची बचत होईल आणि कोठे गेले तर चहामुळे तुला जी अडचण भासते ती भासणार नाही आणि तुझ्यामुळे दुसऱ्यांना जो त्रास व्हायचा तो होणार नाही. अशा तऱ्हेने एकूण फायदाच होणार, नहून तोटा होणार नाही. मला तर वाटते तू पुन्हा चहा घेणार नाही म्हणून माझ्या पुढे शपथ घ्यावी, जेणेकरून एकदम निश्चिंत होशील. त्यावर तिने शपथ घेतली. एकंदरीत मंगळाबाई अशा तऱ्हेने चहाच्या तडाख्यातून मुक्त झाल्या. बोहारी लोक प्रथम प्रथम भजनाला येत असतात. त्यांच्या तोंडात तंबाखू असावयाची. एके दिवशी भजनाला बसल्यावेळी आई पंख्याने वारा घालून घेऊ लागल्या. ते थंडीचे दिवस होते. समोर बसलेल्या बोहाऱ्याला एका बाईने त्याबद्दल आईना प्रश्न केला. तेव्हा तुम्ही तोंडात तंबाखू धरून बसता, मला तंबाखूचा त्रास सहन होत नसल्यामुळे मी पंख्याने तो वास बाजूला ढकलते असे आईने तिला सांगितले. तेव्हापासून बोहारी लोक भजनाला येतेवेळी तोंडातील तंबाखू टाकून देऊन चुळा भरून घेऊ लागले. ओव्हरसियर परांजपे यांचा स्वभाव अतिशय तापट होता. त्यामुळे घरातील माणसांवरच नव्हे तर कचेरीतील नोकरचाकरांवर देखील ते नेहमी कावत असत. परंतु आईंच्या सहवासाने लवकरच त्यांच्या त्या स्वभावात फरक पडत गेला. एके दिवशी आईंचे प्रवचन बराच वेळ लांबल्यामुळे मंडळींना घरी जाण्यास सहजच उशीर झाला. रोजची वेळ निघून गेली तरी आपली बायको अजून घरी कशी आली नाही म्हणून परांजपे यांना राग आला. त्या भरात हातात काठी घेऊन आत्ता हिला सर्वांच्या समोर मारणार असे म्हणून ते श्रीहरी मंदिरात येण्याकरता भराभर वाट चालू लागले. परंतु आश्चर्याची गोष्ट ही की जसजसे ते श्रीहरी मंदिराच्या जवळजवळ येऊ लागले तसतसा त्यांचा राग शांत होत जाऊन मंदिराच्या गेटाच्या आत प्रवेश करताच त्यांचा राग पूर्ण नाहीसा झाला. लगेच त्यांनी हातातील काठी गेटाबाहेर फेकून दिली. त्या दिवशी श्रीहरी मंदिरात त्यांचे प्रथमच येणे झाले होते. आईना पाहता क्षणी त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि आपल्याला बायकोबद्दल आलेला राग कसा शांत होत गेला हेही त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, माझ्या वयाला आज 60 वर्षे झाली तरी आजपर्यंत मी कोणत्याच देवापुढे वाकलो नव्हतो. मंगळवेढ्याला असताना कामानिमित्त पंढरपूरला जरी मला वरचेवर जावे लागे तरी पांडुरंगाच्या दर्शनाला एक वेळसुद्धा मी गेलो नाही. असा मी कट्टा नास्तिक, पण आज तुम्ही मात्र मला वाकायला लावलेत. एकदा भिलवाडीहून तुळसाबाईंचे आपण आजारी आहे, ताबडतोब निघून या असे पत्र आल्यावरून आई लगेच तिकडे गेल्या. त्यांनी आपल्याबरोबर एका पिशवीत एक पातळ तेवढेच घेतले होते. तो आषाढ महिना होता. भिलवडी स्टेशनवर उतरल्यावर गावात जाण्यासाठी जेव्हा टांगा ठरविण्याकरता आई गेल्या तेव्हा नदीला महापूर आल्यामुळे गावात जाता येत नाही असे टांगेवाल्याने सांगितले. तरी पण आईने आपल्याला नदीपर्यंत पोचविण्याबद्दल त्याला आग्रह केला. तो नाही होय म्हणत म्हणत शेवटी तयार झाला. भिलवडी स्टेशनपासून नदी 3 मैलांवर आणि गाव 4 मैलांवर आहे. नदीच्या काठी आल्यावर आई टांग्यातून उतरल्या व त्यांनी टांगेवाल्याचे पैसे दिले आणि पातळाची पिशवी डोक्यावर ठेवून घेऊन नेसलेले पातळ सावरून घेत त्या पाण्यातून भराभर जाऊ लागल्या. तेव्हा टांगेवाला, बाई पुढे जाऊ नका, आजचा एक दिवस जाऊ द्या, उद्या काही सोडतील तेव्हा तिथून तुम्हाला जाता येईल असे म्हणून मोठमोठ्याने ओरडू लागला. तरी पण त्यांनी मागे वळून सुद्धा पाहिले नाही. नदीचे पात्र जवळजवळ 2 फरलांग रुंद होते.
मध्यभागी गेल्यावर गळ्यापर्यंत पाणी आले तरी आई तशाच पुढे चालल्या. त्यावेळी तीरावर टांगेवाल्याशिवाय दुसरे कोणीच नव्हते. पाणी जास्त आहे असे कळल्यावर परत फिरतील आणि आपल्याला पुन्हा भाडे मिळेल या आशेनं तो तेथेच उभा होता. परंतु पाहता पाहता आई पैलतीरावर कशा जाऊन पोचल्या हे त्यालासुद्धा कळले नाही. शेवटी टांगेवाला स्टेशनवर परतला. आईने एका झाडाच्या खाली जाऊन आपले कपडे बदलले आणि भिजलेले कपडे साधारण वाळवून घेऊन त्या चालतच गावात गेल्या. आईनं पाहताच तुळसाबाई व शेजारपाजारचे लोक आश्चर्यचकित झाले आणि तुळसाबाईला पाहताच आजारी नसून चांगली आहे म्हणून आईना आनंद झाला. तुळसाबाईंच्या मनात आईना एकदा औदुंबर दाखवायचे होते म्हणून अशा युक्तीने पत्र पाठवून तिने आईना बोलावून घेतले होते. त्या गोष्टीवरून आईंचे प्रेम किती अवर्णनीय आहे हे दिसून येते. दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. आई पहाटे 5 वाजता तिच्यासह औदुंबरला गेल्या. नावेतून उतरल्यावर ती बाई नदीवर ओळखीच्या बायकांशी बोलत राहिली आणि आई मात्र घाट चढून वरती गेल्या. तेथे समोरच दत्ताचे स्थान असून सभोवताली औदुंबराची झाडे आहेत. श्रींचे दर्शन घेऊन आई समोरील वृक्षछायेत जाऊन श्रींच्याकडे टक लावून स्वस्थपणे बसल्या. इतक्यात श्रींच्याकडून एक दिव्य ज्योत चमकत चमकत आली आणि पाहता पाहता ती आईंच्या ठिकाणी अदृश्य झाली. तेथे सेवेला राहिलेली उषा ताम्हणकर या नावाची एक मुलगी श्रींना प्रदक्षिणा घालीत होती. त्यामुळे सहजच हा प्रकार तिच्या दृष्टीस पडला. परंतु लगेच तिचे डोळे दिपून गेले. ती स्तब्धच झाली. तुळसाबाई मैत्रिणींच्याकडे जाऊन चहा पिऊन पुन्हा आईंच्याकडे आली. तेव्हा उषाने आपण पाहिलेल्या दृश्याचे तिच्यापुढे वर्णन केले. इतक्यात आईने डोळे उघडले. यावरून ते दृश्य तुळसाबाईला दाखवायला देवाचा विचार नव्हता असे वाटते. आई नाशिकला गेल्या होत्या तेव्हा त्यांच्याबरोबर बरीचशी भक्तमंडळी होती. त्यांनी उतरलेल्या जागी माणसांची फार गर्दी असल्याने निश्चिंतपणे बसण्यासाठी म्हणून आई रोज गावाबाहेर जाऊन नदीच्या काठी बसत असत. कधी कधी सोबत गेलेली मंडळी पण त्यांच्याबरोबर असावयाची. एके दिवशी सोबतच्या मंडळींसह परत मुक्कामाच्या जागी येतेवेळी वाटेवर श्रीमद शंकराचार्यांचा मठ लागला. तेव्हा आत जाऊन दर्शन घेऊन मग पुढे जाऊया असे म्हणून आईने मठात प्रवेश केला. शंकराचार्यांच्या पुतळ्याला नमस्कार करून त्या समोर पाहत उभ्या राहिल्या. इतर सर्वजण आजूबाजूच्या तसबिरी पाहण्यात गुंतले होते. थोड्या वेळाने गणपती हलशीकर येऊन आईंच्या जवळ उभे राहिले. इतक्यात बाळकृष्ण येऊन हलशीकरांच्या कानात हळूच म्हणाला, चल की पुतळा काय पाहावयाचा, त्यापेक्षा आपण चौकडे फिरून तरी येऊ. तेव्हा आई म्हणाल्या, बाळ्या तुला वरवर हा नुसता पुतळा दिसत आहे हे खरे, पण विश्वास ठेवून त्याच्याकडे थोडा वेळ निरखून पाहू लागशील तर त्या ठिकाणी काय आहे काय नाही ते तुला कळेल. त्यानंतर ते दोघे पुतळ्याकडे टक लावून पाहत राहिले. तोच शंकराचार्यांच्या मस्तकावरील रुद्राक्ष माळेच्या मध्यभागी पुजाऱ्यांनी वाहिलेले फूल हलू लागले. त्या समयी त्यांना उद्देशून आई म्हणाल्या, पहा पहा फूल कसे हलत आहे ते. इतक्यात कोणीतरी फेकून द्यावे त्याप्रमाणे ते फूल आईंच्या दोन्ही पायांच्या मध्यभागी येऊन थबकले. मात्र हे पाहण्याचे भाग्य एकट्या हलशीकरांना तेवढेच लाभले, कारण बाळकृष्ण जांभेकर हे जरी आईंच्या अगदी जवळ उभे होते तरी ऐनवेळी त्यांचे लक्ष रस्त्याकडे वेधले गेले होते. एकदा आईंचा मुक्काम हलशीकरांकडे असताना एके दिवशी त्यांनी आपल्या घरानजीक असलेले कॉफरियरिंग युनिट दाखविण्यासाठी आईंना बोलावून नेले. आई तेथे जाऊन पोहोचल्या. इतक्यात तेथील गायी व वासरे चरावयास सोडण्यात आली. त्या समयी आईने आपला हात गायींच्या पुढे करून या 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 असे म्हटले. तेव्हा आश्चर्य करण्यासारखी एक गोष्ट घडली. ती म्हणजे पश्चिम दिशेला चरायला वळलेली गाई वासरे
आई जेथे उभ्या होत्या त्या पूर्व दिशेला एकदम धावत आली आणि आईंच्या भोवती गोळा झाली. हर्षीकर यांचे हातात कॅमेरा होताच, त्यामुळे त्यांनी चटकन फोटो काढून घेतला. ही घटना पाहून तेथील मंडळींना फारच आश्चर्य वाटले, कारण थोड्याच दिवसांपूर्वी परदेशातील एक राजकीय पाहुणे त्या ठिकाणी आले होते. तेव्हा त्यांनी गायींना जवळ उभे करून आपला फोटो काढून घेण्याची इच्छा दर्शविली. त्यावेळी काही केल्या त्यांच्याजवळ गायी उभ्या राहिल्या नाहीत. त्यावर हातात गवताची पेंडी धरून ते किती वेळ तरी उभे राहिले. तसेच इतर अनेक उपायांनीही त्यांची इच्छा पुरी करण्याचा तेथील नोकरांनी खूप प्रयत्न केला. तरी पण एक गाय सुद्धा त्यांच्या शेजारी उभी राहून शकली नाही. शेवटी त्यांची इच्छा अतृप्तच राहिली. ओम नमः शिवाय.